या मॅच मध्ये पाहिलं तर दोन जबरदस्त खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत ते विजय पावले, सांगली जिल्ह्याचा मान अभिमान आणि सन्मान. याच मातीतून हा खेळाडू तयार झाला आणि आज पाहिलं तर संपूर्ण भारताचं तो नेतृत्व करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्ट्रायकिंग एंडला आहे तो सातारा जिल्ह्याचा एक आयकॉन खेळाडू, त्याचं नाव आहे भूषण गोळे. पहिलं षटक घेऊन आलाय तो आशुतोष. पहिला चेंडू पाहिला तर अवैध बडीपासून हा चेंडू दूर ठेवलेला होता आणि या चेंडूला या ठिकाणी लेफ्ट दिलाय, म्हणजेच या ठिकाणी व्हाईट बॉल येतोय. गाडी नंबर 04097. आत्तापर्यंत ज्या ज्या गाड्यांचे नंबर पुकारले त्यांनी गाड्या 5च मिनिटात लावून घ्या. पोलीस स्टेशनमधून फोन आलाय, गाड्या जाम केल्या जातील, परत कुठल्याही प्रकारची तक्रार. यावेळी शॉर्ट बॉल अतिशय सुंदर स्क्वेअर कटचा फटका आणि यावेळी पाहिलं तर डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनच्या वरून चेंडू जातो तर सीमारेषे बाहेर. बॅट्समन भूषण गोळेच्या बॅटमधून ISPL मी आयकॉन खेळाडू म्हणून का निवडलं याचं उत्तम उदाहरण दाखवून देणारा चौकार येतोय. काय बॅटिंग केली आहे, अतिशय सुंदर बॅटिंग. थोडासा बॅकफुटवरती गेलेला आहे आणि बॅकफुट पंच. वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून देणार हा चौकार येतोय सर. भूषणच्या बॅटमधून निघालेला पॉईंटच्या दिशेनं खणखणीत चौकार. बघूया पुढच्या चेंडूवरती गोलंदाज काय करतोय. यावेळी चेंज ऑफ पीस गती परिवर्तन केलेलं आहे आणि चतुर गोलंदाज आहे, त्याचं नाव आहे आशुतोष. म्हणजे मैदानामध्ये जशास तसं उत्तर दिलं जात आहे. गोलंदाज आशुतोष सांगतोय की मी देखील कमी नाही आहे, कारण पहिलं षटक घेऊन आले म्हणजे त्याच्यामध्ये देखील गोलंदाजाची या ठिकाणी ताकद आहे. स्टार खेळाडूंना यावेळी वेग आहे आणि पाहिलं तर बॅट्समन बाद, फलंदाज बाद होत आहे. आहे आणि एज देखील या ठिकाणी लागलेली कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आवाज आला याचा. यस, बॅट्समन या ठिकाणी बाद होतोय. फलंदाज बाद केलेला आहे पंचांनी, ऐकायला मिळाली आणि बॅट्समन बाद. थोडंसं लांबून या वेळी या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आणि गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी आशुतोष याची काय गोलंदाजी केलेली आहे. जशास तसं उत्तर. पहिल्या चेंडूवरती एक मोठा स्ट्रोक जरूर आला, परंतु तदनंतर एक डॉट बॉल आणि तदनंतर या चेंडूवरती वेग आणि वेगाने बीट केलं. मी तेच सांगणार होतो, स्टार फलंदाजाला बाद करूनच गोलंदाज स्टार ठरतो. तो सुद्धा एक स्टार गोलंदाज आहे, त्याचं सुद्धा कौतुक आहे. ISPL मध्ये ज्यानं स्पर्धा गाजवली त्याची विकेट घेऊन स्वतःला त्यानं सिद्ध केलेलं आहे. मला हेच सांगायचं होतं ह्या चेंडूच्या अगोदर की कुठलाही खेळाडू कमी अथवा जास्त नसतो, त्याच्या त्या खेळानंच त्यानं नाव कमवावं लागतं आणि ते नाव त्या गोलंदाजानं कमवलं आहे. नक्कीच नाव असंच मिळत नाही सर, कारण जर तुम्हाला नाव कमवायचं असेल तर तुम्ही जे नॉस्ट्राईक एंडला आहेत ना विजय पावले यांच्याकडून शिकावं. कारण हे नाव कमवण्यासाठी त्यांनी खूप घासले आणि त्याचमुळे आज पाहिलं तर संपूर्ण भारताचं नेतृत्व करत असताना आपल्या तालुक्याचा सन्मान आहे विजय पावले. आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय इन एट नंबर 3 वरती बॅटिंगसाठी आलेला आहे तो मांगलेगावचा सुपुत्र सनी सरापले. हा देखील अतिशय चांगला खेळाडू आहे. विजय पावले यांची टीम पाहिलं तर या टीममध्ये सर्व आयकॉन खेळाडू आहेत. यावेळी मोठा स्ट्रोक सजवलाय. चेंडू या ठिकाणी काव कॉर्नर रिजनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय आणि यावेळी पाहिलं तर थोडासा अंदाज चुकतोय आणि क्षेत्ररक्षकांच्या डोक्याच्या वरून चेंडू या ठिकाणी सीमा रेषेच्या बाहेर सनी सरापले याच्या बॅटमधून येतोय षटकार. पहिल्या चेंडूवरती सनीनं षटकार खेचला. प्रेक्षकांच्या माहितीकरता मंदूर येथे ज्या तालुक्याच्या मॅचेस झाल्या त्या तालुक्याच्या मॅचेसमध्ये प्लेयर ऑफ द सिरीज ठरलेला असा तो ऑलराऊंडर खेळाडू आहे सनी सरापले नाव त्याचं. पहिल्याच चेंडूवरती त्यानं मिड विकेटच्या दिशेनं उत्तुंग षटकार खेचला. नक्कीच अतिशय निडर हा खेळाडू पाहायला मिळतो. अनेक वर्षापासून आमच्यासोबत हा खेळाडू खेळला आहे आणि या मैदानावरती त्यांनी दाखवून दिलं आहे की विजय पावले यांच्या मार्गदर्शनाखाली कसे खेळाडू तयार होतात आणि त्यांचं अतिशय अनमोल मार्गदर्शन देखील या टीमला लाभत असताना आम्हाला पाहायला मिळतंय. त्यांच्याच तालमीमध्ये तयार झालेला हा सनी सरापले पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला आणि आपले इरादे त्यांनी स्पष्ट केलेले आहेत. स्लोवर पद्धतीचे चेंडू गती परिवर्तन जवळजवळ बीट केलेलं होतं, परंतु थर्ड मॅन रिझर्व्हमध्ये षटरक्षक तैनात नव्हता. नंतर यावेळी देखील धोका या ठिकाणी झाला असता. बॅटिंग करणारी टीम अर्थातच तिरुपती स्पोर्ट्स मांगले या टीमला पहिल्या षटकाची झाली समाप्ती.
एक चेंडू अजून देखील बाकी आहे आणि स्ट्राईक चेंज झालेला आहे. यस, पाठीमागे जर चेंडू गेला तर स्ट्राईक चेंज होतो, हा येथील या ठिकाणी नियम आहे. आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत सांगली जिल्ह्याचे ब्रँड अँबॅसेडर विजय पावले. पहिला चेंडू बैठक स्ट्रोक सजवायचा होता, परंतु गोलंदाजांना या ठिकाणी पाहिलं तर रीड केलंय. काय गोलंदाजी रिलीज करतोय, तशी चांगली गोलंदाजी विजय पावले. थोडेसे अगोदर शफल झालेले होते आणि गोलंदाजांनी पहिल्यांदाच रीड केलं की थोडेसे शफल झालेले आहेत, ते गती परिवर्तन केलं. बोट चेंडूवरती या ठिकाणी हळूवारपणे फिंगर रोल झाले आणि विजय पावले यांना पहिल्या चेंडूवरती बीट केलंय. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकानंतर तिरुपती स्पोर्ट्स मांगले या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 12 धावा. नवीन बॉल मैदानात असेल तर पंच पुढचं षटक घेऊन येतोय तो. गोलंदाजाचं नाव काय, वाटार संघ मयूर. पुढचं षटक घेऊन येतोय तो मयूर. पहिल्या षटकामध्ये भूषणच्या रूपानं एक मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये यश आले वाठार संघाला. तितकेच ताकदीचे दोन्ही संघ आहेत. वाठार संघसुद्धा मोठमोठ्या टुर्नामेंट खेळतो. आत्तापर्यंत त्यांनी बऱ्याच ठिकाणी पारितोषिकं पटकावलेली आहेत. नेक्स्ट मॅच पाचुमरी विपक्ष पाचुमरी आणि नागठाणे या संघामध्ये यानंतरची मॅच होईल. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस का बॉस या मंचावरती यायचं आहे. दरम्यान एक उत्कृष्ट यॉर्कर लेन चेंडू तडकवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र निर्धाव चेंडू. एक रंगतदार सामना प्रेक्षकांना इथं पाहायला मिळतोय. मयूर हा खेळाडू सर आयकॉन खेळाडू आहे आणि आयकॉन खेळाडूचं या ठिकाणी लक्षण त्यांनी पहिल्या चेंडूवरती दाखवले. जवळजवळ 38 सर्कलच्या बाहेरून या ठिकाणी रनअप घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मयूर. यावेळी देखील वेग आहे आणि वेगाने बीट केलंय. काय गोलंदाजी करतोय मयूर, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा एक योग आहे, कारण आयकॉन खेळाडूंचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळणं नक्कीच अतिशय चांगली गोष्ट ही उपलब्ध करून दिलेली आहे ओम साई स्पोर्ट्सने आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अनेक या स्पर्धेमध्ये ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. या खेळाडूंना बघूनच नवीन पिढी घडणार आहे. यावेळी लोअर फुल टॉस आडव्या बॅटने हा स्ट्रोक सजवलाय. चेंडू काव कॉर्नर रिजनमध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या डावाचा प्रयत्न चाललेला होता, परंतु विजय यांना थांबवलाय. कारण क्रिकेटमध्ये रनआउटची विकेट म्हणजे क्रिकेटची आत्महत्या आणि नक्कीच विजय पावले यांच्या विकेटचं महत्व म्हणजेच लाख मोलाची विकेट ती आहे. रनआउट वरून मला आठवलं, महेंद्रसिंग धोनी आपल्या पहिल्या आणि शेवटच्या सामन्यामध्ये रनआउट झाला. तर त्याचमुळे जर तुम्ही सांगता ना रनआउटची विकेट म्हणजे क्रिकेटची आत्महत्या. काय चेंडू या ठिकाणी रिलीज करतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी. वाईड लाईनला धरून गाईडलाईनला धरून गोलंदाजी करतोय. अगदी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अतिशय चांगली गोलंदाजी. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढतोय गोलंदाज मयूर. या षटकामध्ये मयूरनं आपल्या गोलंदाजीमधून कमबॅक करून दिलेला आहे संघाला. कुठल्याही प्रकारची स्वैर फलंदाजी करून दिलेली नाही. विजयसारख्या फलंदाजाला सुद्धा त्यानं जकडून ठेवलेला आहे. शॉर्ट बॉल, षडंबूलचा फटका. चेंडू या ठिकाणी जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, परंतु या ठिकाणी 2च धावा मिळतील. कारण ज्या ठिकाणी पडदे लावलेले आहेत त्याच्या बाहेरून जर चेंडू गेला तर 2 धावा. गाड्या काढायच्या, ज्या रस्त्याच्या बाहेर गाड्या आहेत त्यात तुम्ही गाड्या काढायच्या आहेत, नंतर या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट आपल्या गाड्याला झामर लावील, याची तुम्ही या ठिकाणी नोंद घ्यायची. दरम्यान लाला देखील याचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. पाडी गावचे सुपुत्र लाला याचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. 15 धावसंख्या झालेली आहे. फुलटॉस चेंडू अतिशय वेगाने चेंडू अंगावरती या ठिकाणी लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय वेगाने टाकला होता चेंडू. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. दरम्यान थोडीशी आपल्याला जखमी होत असताना आपल्याला पाहायला मिळतात विजय पावले. नक्कीच खूप मोठी इंजुरी नसावी. आपण या ठिकाणी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करूया. कारण विजय पावले म्हटलं ना तर सांगली जिल्ह्याचा ब्रँड अँबॅसिडर आहे. पश्चिम महाराष्ट्राचा हा कोहिनूर हिरा
आणि आता पाहिलं तर क्रिकेटचा सीझन सर चालू आहे, अतिशय भन्नाट वेगाने क्रिकेटचा सीझन चालू आहे. अशा सीझनला जर एखादी इंजुरी म्हणजेच नक्कीच धोक्याची घंटा. आणि संपूर्ण प्रेक्षक देखील मैदानामध्ये या ठिकाणी त्यांचे पाठीराखे मैदानामध्ये त्यांची विचारपूस करण्यासाठी गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यासोबत पंच देखील विचारपूस करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अभिजित सोनटके दादा आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे दुसरे पंच दत्ताभाऊ. हे ओम साई स्पोर्टची संपूर्ण टीम देखील या खेळाडूची विचारपूस करत असताना आपल्याला पाहायला मिळते. यस, नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. तर थँक गॉड. आणि देवाच्या कृपेने, स्वामी समर्थांच्या कृपेने कोणतीही मोठी इजा झालेली नाही आहे. पुन्हा एकदा मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल आणि त्याच जोमाने विजय पावले मैदानामध्ये या ठिकाणी आपला खेळ दाखवतील. आणि अतिशय लढवय्या खेळाडू आहे. अनेक वर्षापासून त्यांचा खेळ आम्ही पाहिलेला आहे. आमच्यासोबत आम्ही देखील त्यांच्यासोबत खूप वर्ष खेळलेलो आहे. अतिशय जिद्दी खेळाडू आणि त्याच जिद्दीच्या, मेहनतीच्या आणि चिकाटीच्या जोरावरती हा खेळाडू संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर अक्षरशः तरुणांच्या हृदयातील, त्यांच्या गाड्यातील हा ताईत बनवून फिरत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान पुढचं षटक घेऊन येतोय तो गोलंदाजाचं नाव काय? यश. तर तिसरं षटक घेऊन येतो तर यश. स्ट्राईकवर असेल तो सनी. आत्तापर्यंत 2 षटकामध्ये 15 धावा करण्यामध्ये यश येते. मांगले संघाला थोडीशी संत धावगती म्हणता येईल. पुढचे निर्णायक 2 षटकं किती धावापर्यंत मजल मारतील. इथं 4 षटकामध्ये 50 धावा पार स्कोर आहे. मयूर याचं निर्णायक षटक आहे सर. यावेळी पाहिलं तर थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक, परंतु या चेंडूवरती 1 धाव नक्कीच ॲड होईल. विजय पावले स्वतः या ठिकाणी स्ट्राईकवरती गेलेले आहेत. या चेंडूवरती 1 धाव आली आणि संघाची धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 16 धावा. 4 षटकांचा हा मर्यादित सामना आणि 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा खेचण्याचा प्रयत्न असेल तिरुपती स्पोर्ट्स मांगले या संघाचा. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये जास्त धावा जरूर आलेल्या होत्या, परंतु तदनंतर मयूर याचं अतिशय चांगलं षटक आणि तदनंतर आत्ता तिसऱ्या षटकामध्ये यश. स्ट्रायकिंग एंडवरती आपण विजय पावले यांना खेळताना पाहायला मिळत आहेत. अतिशय मोठा स्ट्रोक सजवलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, पाहूया झेल होतोय का, आणि पकडलाय झेल आणि संपलाय विजय पावले यांचा खेळ. काय गोलंदाजी केली आहे, अतिशय सुंदर गोलंदाजी, गती परिवर्तन केलेलं होतं आणि मोठा स्ट्रोक त्यांनी जरूर सजवला, परंतु बॅटच्या स्टिकरवरती चेंडू लागला आणि काऊ कॉर्नर रिजनमध्ये या ठिकाणी अतिशय चांगला झेल पकडला. प्रेशरमध्ये हा खेळाडू होता आणि प्रेशरमध्ये अतिशय चांगला झेल पकडलेला आहे त्या खेळाडूने. कॅचेस विन मॅचेस. यस, क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच, जीतो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच ही क्रिकेटची परिभाषा आहे आणि या संघाने नक्कीच इम्प्रेस केलंय. पुढे तेवढाच ताकदवर संघ आहे तिरुपती स्पोर्ट्स मांगले. या संघामधून अनेक मोठमोठे तगडे खेळाडू खेळत असताना देखील हा संघ सांगतोय की सामना संपलेला नाहीये, कारण आम्ही अजून जिंकलेला नाही. अतिशय चांगला सांघिक खेळ वाटार या संघाचा देखील आपल्याला होत असताना पाहायला मिळतोय. या संघामध्ये मयूर देखील एक आयकॉन खेळाडू खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्याने त्याचे क्लास दाखवलेले आहे, त्याने त्याचं काम केलेलं आहे. नवीन बॅट्समन आलाय तो संकेत मांगले गावचा एक उदयोन्मुख खेळाडू. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किमान 40च्या वरती धावा कराव्या लागतील तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाला. पुढचा चेंडू यशचा, सामना करेल संकेत. अतिशय सुंदर या ठिकाणी स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु पाठीमागे प्रोटेक्शन आहे, परंतु त्याच्या हाताला चटका देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर आल्या संकेत यांनी चौकाराने स्वागत केलंय गोलंदाजाचं आणि ओव्हरपिच बॉल त्याचा अतिशय चांगला समाचार घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं क्षेत्ररक्षकाकडून गफलत झाली, त्यामुळं चौकार खेचण्यामध्ये यश येते फलंदाजाला. त्यांनी शेवटपर्यंत सर प्रयत्न केलेला आहे, अतिशय चांगला प्रयत्न झाला, परंतु आउटफील्डच्या थोडासा पुढे चेंडू पडला आणि त्याच्या डोक्याच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20. यावेळी देखील मोठा स्ट्रोक सजवलाय आणि यावेळी नक्कीच एलिमिनेशन मिळणार आहे. चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर हवाई सफर करत. संकेत यांनी संकेत दाखवलेत, मी कमी नाहीये, कारण आम्ही देखील विजय पावले यांच्या तालीमीमध्ये शिकलेलो कोणते आहोत. बऱ्याच ठिकाणी मी त्याचा खेळ बघितलाय. देतो या ठिकाणी आपले क्लास. संकेत हा मांगले गावचा एक उगवता सितारा आहे. बऱ्याच ठिकाणी
मधल्या फळीमध्ये फलंदाजी करताना त्यांना सामने जिंकून दिलेले आहेत. जबरदस्त स्ट्रोक, काय स्ट्रोक सजवलाय, अतिशय चांगला स्ट्रोक. तडवळे विपक्ष कासेगाव. दोन्ही चला संघाचे संघनायक. कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करता या तडवळे आणि कासेगाव. चेंडू मैदानात द्यायचा आहे. सेमी न्यू बॉल मैदानात फेका. हा चेंडू मैदानात येतोय. तडवळे विपक्ष कासेगाव संघाचे दोन संघनायक, तुम्ही या ठिकाणी समालोचन कक्षाच्या समोर टॉस्को बॉस या मंचावरती यायचं आहे. आपल्या मॅचचा या ठिकाणी टॉस होईल, प्लीज तुम्ही लगेच या. तर आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 26 धावा, 26 रन्स. आता मात्र नक्कीच धावा येण्यास सुरुवात झालेली झालेली आहे. आहे. धावगती संकेत जसा या थोडीशी- ठिकाणी मैदानामध्ये आला त्यांनी नक्कीच अतिशय चांगले संकेत दिलेले आहेत. कौतुक करावं लागेल संकेत याचं. यावेळी देखील पाहिलं तर अतिशय सुंदर बॅट स्विंग झालेली आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालेला होता, परंतु संकेत आपल्या जागेवरती या ठिकाणी सुखरूपरित्या होता. कोणताही धोका या चेंडूवरती झालेला नाहीये. तिरुपती स्पोर्ट्स मांगले या संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 27 धावा, 27 रन. दोन आयकॉन खेळाडू अर्थातच विजय पावले, भूषण गोळे थोडेसे स्वस्तामध्ये जरूर बाद झालेले आहेत, परंतु सनी चारापले आणि संकेत यांनी मॅच या ठिकाणी आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि ती जबाबदारी अतिशय चांगली पेलत असताना हे दोन खेळाडू पाहायला मिळत आहेत. यशाचा पुढचा चेंडू, अतिशय सुंदर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता. लॉंग ऑफ रिजन मध्ये त्यांनी कोणतीही चूक केलेली नाहीये. या संघाचा तो कर्णधार आहे आणि कर्णधार पदाची भूमिका त्यांनी अतिशय चांगली बजावलेली आहे. अतिशय चांगला झेल पकडला लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पहा अतिशय चांगला कॅमेरा वर्क. समोरच्या दिशेने तो खेळाडू होता आणि त्यांनी झेल देखील पकडलेला आहे. दरम्यान संघाची धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा, 27 रन. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 2 बाद 27. विजय पावले आणि भूषण गोळे यांच्या रूपानं प्रमुख जोडी बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे आणि एक निर्णायक षटक घेऊन येतोय तो गोलंदाज. हॅलो हॅलो बॉलर्स नेम प्लीज. बॉलर्स नेम सागर. ओके. स्वतः कर्णधार. तर या चौथं स्लॉट ओव्हरचं षटक घेऊन येते संघाचा स्वतः कर्णधार आहे, त्याचं नाव आहे सागर आणि स्ट्रायकिंग एडवरती आपल्याला पाहायला मिळतोय यंगस्टर खेळाडू मांगली गावचा कोहिनूर हिरा, रायझिंग स्टार खेळाडू संकेत. शॉर्ट बॉल यावेळी पाहिलं तर चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू अडवला जातोय. मयूर आहे, अतिशय चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते. आयकॉन खेळाडू मी या टीम मधून का खेळतोय याचं उत्तम उदाहरण ते दाखवतोय. दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्विंग अँड मिस यावेळी पाहिलं तर दरम्यान इथं टॉस होतोय. माननीय हनुमंत पाटील शिराळा तालुका केमिस्ट असोसिएशनचे सचिव माननीय हनुमंत पाटील यांच्या हस्ते टॉस झालेला आहे. टॉस विन तडवळे. त्यांनी काय निर्णय घेतलाय? गोलंदाजी. ओके. यानंतर होणारा एक प्रेक्षणीय सामना कासेगाव वर्सेस तडवळे. दरम्यान पुढचा चेंडू संकेतसाठी. यावेळी देखील मिस टायमिंग स्ट्रोक. बॅटवरती चेंडू या ठिकाणी व्यवस्थितरित्या आलेला नाहीये आणि फेकी पाहिलं तर थोडीशी लांब या ठिकाणी थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. जोपर्यंत थ्रो आला तोपर्यंत आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये संकेत या ठिकाणी सुखरूपरित्या पोहोचलाय. यानंतर होणारा सामना कासेगाव स्पोर्ट्स वर्सेस सिद्धेश्वर 11 तडवळे. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 30 धावा आणि या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत.
यावेळी देखील अक्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न केलेला आहे. थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झाला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय. डायरेक्ट थ्रो, परंतु अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपल्या फिटनेसचं प्रदर्शन करतोय संकेत. आतापर्यंत त्यानं 2 चेंडूवरती 2 धावा पळून घेतलेल्या आहेत. नक्कीच यंगस्टर खेळाडू आहे आणि फिटनेसवरती देखील मांगले संघाचं अतिरिक्त लक्ष असतं आणि स्वतः या ठिकाणी वैयक्तिक लक्ष विजय पावले यांचं मांगले संघाच्या फिटनेसवरती देत असताना आम्हाला नेहमीच पाहायला मिळतं आणि त्याचमुळे हे खेळाडू फिट अँड फायनल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. स्लोवर पद्धतीने चेंडू गती परिवर्तन केलेलं होतं, परंतु पंचांचे 2 हात समांतर म्हणजेच व्हाईट बॉल येतोय. चेंडू पाहिलं तर पिचिंग थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप लाईनच्या भरपूर बाहेर चेंडू या ठिकाणी आपल्याला टप्पा पडत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस टाकून ऑफ कटर पद्धतीचा चेंडू होता. इट इज फायनल कॉल. यावेळी वेग आहे आणि वेगावरती स्वार झालेला आहे तो सागर. संघाचा कर्णधार आहे आणि स्लॉट ओव्हरमध्ये मी षटक स्वतःवरती जबाबदारी का घेतलेली आहे याचं उत्तम उदाहरण सागर दाखवतोय. चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे तेवढाच ताकदवर संघ आहे तिरुपती स्पोर्ट्स मांगले, परंतु या संघाला देखील आतापर्यंत वाठार या संघाने थांबवलंय आणि या संपूर्ण गोलंदाजांनी नक्कीच इम्प्रेस केलंय. यावेळी अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलाय. स्टँड अँड डिलिव्हर चेंडू डिस्पॅच केलाय सीमारेषेच्या बाहेर. संकेत याच्या बॅटमधून येतोय षटकार आणि या षटकाराने नक्कीच अतिशय चांगला फायटिंग स्कोर उभा केलेला आहे. खरंय सर, एक निर्णायक चेंडू होता. या 6 धावा कितपत महागात पडतायत बघूया. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करून रोखण्यामध्ये यश होत होतं. नक्कीच या 6 धावा खूप महत्त्वपूर्ण असतील. स्कोर झालेला आहे तो 39 धावा. जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता असेल वाठार या संघाला, कारण मांगली संघामध्ये गोलंदाजाची खाण आहे. जसं या ठिकाणी पाकिस्तानमध्ये मी नेहमीच सांगत असतो, पाकिस्तानमध्ये गोलंदाजाचा भरणा आहे, तसाच मांगली गावामध्ये गोलंदाजाचा भरणा असलेली ही टीम. खोलवरपर्यंत गोलंदाजांची ऑर्डर आहे. स्वतः विजय पावले सर आणि त्यांच्यासोबत भूषण गोळे देखील अतिशय चांगले गोलंदाज आहे, ज्यांनी संपूर्ण IPL स्पर्धा गाजवलेली आहे. तसेच आयकॉन खेळाडू सनी सरापले देखील हा खेळाडू आहे. त्याचबरोबर दत्ता देखील अतिशय चांगली गोलंदाजी करतो, म्हणजे गोलंदाजाचा भरणा या टीम मध्ये आहे. त्याचबरोबर सितेश देखील अतिशय चांगली गोलंदाजी करतो. सर्वच खेळाडू अतिशय चांगले गोलंदाज आहेत या टीममध्ये, त्या संघामध्ये आहेत. नक्कीच, कारण पुढे जर तुमचा या ठिकाणी आपण ज्यांना या ठिकाणी जे म्हणजे लिजंड खेळाडू ज्यांना बघून आपण घडत असतो ना, तो खेळाडू जर चांगला असेल त्याच्या मागे जर पाहिलं तर सर्वच खेळाडू अतिशय चांगले बनत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि समोर पाहिलं तर ऑल इंडिया आयकॉन खेळाडू विजय पावले यांना बघून हे त्यांचे सर्व खेळाडू तयार झालेले आहेत. हा स्कोर जर पाहिलं ना तर फलंदाज पाठवून द्या मैदानामध्ये. मांगली संघासाठी भरपूर 40 स्कोर म्हणजे भरपूर स्कोर आहे, कारण या संघाने, परंतु फलंदाजाने सुद्धा जर कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन जर फलंदाजी केली, विजय पावलेंच्या गोलंदाजीवरती जर कोणत्याही अतिरिक्त रिस्क न घेता रिस्क कॅल्क्युलेटेड जर खेळ केला तर हा सामना रंगतदार होईल. वाटार संघ आपला एक खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. वाटार संघ आपला एक खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या प्लीज. ओपनिंग जोडी मैदानात येते. वाटार संघाचे क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे मांगले संघ. ओपनिंग जोडी मैदानात येते वाठार संघाची. फलंदाज मैदानात येत आहेत. क्षेत्ररक्षण सजवून घ्या मांगले संघ. बघूया मांगलेकडून मला वाटतंय भूषण गोळे पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय तो भूषण गोळे. प्रति षटकामाग 10 धावांची सरासरी राखण्याची गरज आहे फलंदाजी संघाला. आणि पुन्हा एकदा सूचना वजा विनंती आहे, रस्त्यावरती प्रेक्षकांनी गाड्या पार्क करू नका. पार्किंगची सोय रस्त्याच्या पलीकडं वारणा कॉलनीमध्ये केलेली आहे. कोणत्याही प्रकारचा वाहतुकीस अडथळा होऊ नये याची प्रेक्षकांनी सुद्धा दक्षता घ्या. आपल्यासाठीच आणि आपल्यामुळेच या मॅचेस आहेत, कृपया लक्षात ठेवा. आणि ओपनिंग जोडी मैदानात येते. मला वाटते यश का भूषण, फलंदाजांची नावं सांगा कृपया करून. सौरभ आणि आशुतोष.
बघूया या सामन्यामध्ये काय होतंय. तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाला नक्कीच सर पराभवाचा सामना करावा लागतोय का ते विजय मिळवतायत याकडेच प्रेक्षकांचं लक्ष आहे. आणि जर तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाला जर या सामन्यामध्ये पराभूत करण्यामध्ये जर वाटार संघ यशस्वी ठरला तर एक आत्तापर्यंत आश्चर्यजनक धक्कादायक निकाल म्हणता येईल या टुर्नामेंटचा. जसं वर्ल्ड कपच्या मॅचेसला अफगाणिस्तान संघानं बऱ्याचदा ऑस्ट्रेलिया संघासारख्या बलाढ्य संघाला हरवून धक्कादायक निकाल नोंद केले, त्या प्रकारची ही मॅच आहे. लेट्स प्ले मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. पंचांचा ग्रीन सिग्नल येतो. पहिलं षटक घेऊन येतो तो भूषण गोळे, त्याचा सामना करतो सौरभ. पहिला चेंडू, काय चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केलाय. अतिशय चांगला चेंडू रिलीज केलेला आहे. यावेळी पहिलं तर रिस्ट अतिशय चांगला वापर करतो भूषण गोळे. उंच कुर्रा खेळाडू आहे, उंचीचा चांगला फायदा घेत असताना आपल्याला पाहायला मिळते. लेदर क्रिकेटचा देखील अतिशय चांगला या खेळाडूला अनुभव आहे. रणजी क्रिकेट देखील हा खेळाडू खेळलेला आहे आणि सातारा जिल्ह्यातून या ठिकाणी बिलॉंग करणारा हा खेळाडू संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतभर या खेळाडूचं नाव असताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचं नाव आहे भूषण गोळे. पहिल्या चेंडूवरती त्याने दाखवून दिलंय. यावेळी अतिशय वेगाने चेंडू या ठिकाणी रिलीज केलेला आहे, परंतु वेगावरती स्वार झालाय तो बॅट्समन. त्याचं नाव आहे सौरभ. सौरभच्या बॅटमधून निघालेला लॉंग ऑफच्या दिशेनं एक उत्कृष्ट फटका, बॉलर्स बॅक फटका मारला होता. टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही क्षणचित्रे टिपली जात आहेत. अतिशय सुंदर स्ट्रोक, क्रिकेटचा क्लास दाखवणारा एक क्लासिकल स्ट्रोक सौरभ याच्या बॅटमधून चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक वेळा षटकारापेक्षा चौकार पाहण्यामध्ये खूप मजा येते आणि तसाच हा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. यानंतर हा कमबॅक असतो. त्याचं नाव आहे या ठिकाणी भूषण गोळे. अतिशय चांगला चेंडू, लेग ब्रेक, गती परिवर्तन आणि गतीने बीट केलाय आणि ही खासियत आहे भूषण गोळे याची. त्याच्या मनगटामध्ये पाहिलं तर मनगट दोन्ही बाजूने त्याचं या ठिकाणी वळत असताना आपल्याला पाहायला मिळते. ऑफ ब्रेक आहे, लेग ब्रेक आहे, खोलो डप्प्याचे चेंडू, त्याचबरोबर यॉर्कर लेन चेंडू, त्याचबरोबर गुड लेन स्पॉट, उसळी घेणारे चेंडू, अनेक चेंडू याच्या भात्यामध्ये आहेत. हा देखील गती परिवर्तन केलेला आहे आणि चांगला स्क्वेअर कटचा फटका, चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स, जमिनीलगत चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. बॅट्समन सौरभ याच्या बॅटमधून येतोय चौकार. आता मात्र फलंदाजानं ओळखलेलं आहे की गोलंदाज काय करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं रिस्ट रीड केलेलं आहे. कुठल्याही गोलंदाजाच्या गोलंदाजीमधली रिस्ट जर रीड केली तर फलंदाजाला फलंदाजी सोपी जाते. नक्कीच एक क्रॅकिंग कव्हर ड्राय आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली बॅटिंग पाहायला मिळते सौरभ याच्या बॅटमधून. यावेळी वेग आहे आणि बॅट्समन बाद. लोअर फुलटॉस, आणि लोअर फुलटॉस मी अनेक वेळा सांगतो की लोअर फुलटॉस खेळणं म्हणजे खूप अवघड काम आहे. या चेंडूवरती अतिशय वेग होता आणि वेगाने बीट केले. यावेळी पाहिलं तर चेंडू थोडासा लोड झालेला आहे आणि तो इनफिल्डच्या वरून त्याला सजवायचा होता, परंतु अतिशय चांगला झेल पकडला शॉट मिड विकेट झोनमध्ये खेळाडूने आणि बॅट्समन जो अतिशय चांगली बॅटिंग करत होता सौरभ या ठिकाणी बाद होतोय आणि टीमला देखील अतिशय चांगला ब्रेक थ्रू निर्माण करून दिलाय भूषण गोळे याने. अतिशय चांगली गोलंदाजी भूषण याची आणि भूषण याची ही खासियत आहे. वेगवेगळे चेंडू आहेत आणि अनुभव देखील आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा खेळाडू खेळत असतो, संपूर्ण भारतामध्ये हा खेळाडू खेळत असतो. दबावामध्ये कशी गोलंदाजी करायचं याचं उत्तम उदाहरण या खेळाडूकडून नक्कीच शिकण्यासारखं आहे. आणि जर शिकायचं असेल तर तुम्ही बॉलिंगच्या टिप्स विजय पवले यांच्याकडून शिकू शकता. जर लहान खेळाडू देखील त्याच्याजवळ गेला आणि त्यांना बॉलिंगच्या टिप्स विचारले तर नक्कीच ते तुम्हाला अतिशय चांगल्या टिप्स देतील. दरम्यान आवश्यक धावगती राखण्यामध्ये यश येतंय फलंदाजी संघाला. जरी त्यांच्या विकेट्स पडत राहिल्या तरी आवश्यक धावगती राखणे गरजेचं आहे त्यांना, कारण 4 षटकामध्ये कुठलाही संघ ऑल आउट करणं तितकं सोपं नाही, हे दोन्ही संघांना माहिती आहे. एक कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल या संघाला, कारण चेसिंग करत असताना कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागतं. अजय याला 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी. यावेळी पाहिलं तर व्हाईट बॉल येत आहे आणि एक धाव संघाच्या खात्यामध्ये ॲड झालेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 9च्या घरामध्ये. फक्त 10च्या सरासरीने धावसंख्या उभी करावी लागेल आणि शांत संयमी क्रिकेट खेळावं लागेल. एखादा चौकार नक्कीच एका ओव्हरमध्ये येतो
परंतु त्याचा वेट करावा लागेल. प्रेक्षकांना विनंती आहे आपण बसून घ्यायचं आहे. यावेळी देखील लोअर फुल टॉस कव्हर्स रिजन मध्ये चेंडू अडवला जातोय. दरम्यान थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झाला, परंतु या ठिकाणी एकच धाव या चेंडूवरती ऍड झालेली आहे. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकानंतर वाटार या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ते एक मॅजिकल आकडा 10 धावा. 10 धावा ऐकला तर नक्कीच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देतो. भारतातील अतिशय शांत संयमी खेळाडू, द गॉड ऑफ द क्रिकेट, आपण क्रिकेटची ज्यांना देवता मानतो असे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी नंबर 10. तिकडं पॉइंटला प्रेक्षक कोण आहेत? दत्ता, पॉइंटला जे प्रेक्षक उभारले त्यांना प्लीज गॅलरीमध्ये बसून घ्यायला सांगा. खेळाडूंना कुठल्याही प्रकारचा अडथळा नको. खूप लांबून आयकॉन खेळाडू इथे खेळायला आलेत, आपल्यासाठी आलेत ते खेळण्यासाठी. त्यांना कुठल्याही प्रकारचा आपल्यामुळे अडथळा नको. तिथं डिक्लेरेशन झोनमध्ये धावा आहेत, याची नोंद घ्या. सामन्याला सुरुवात होते. थँक्यू. प्रेक्षकांना विनंती आहे आपण खेळाडूंना कोणतीही अडथळा होईल असं या ठिकाणी थांबायचं नाहीये, विनंती आहे. आणि मैदानाच्या चारी बाजूला पाहायला मिळतात प्रेक्षक आणि प्रेक्षकच संपूर्ण मैदानाच्या चारी बाजूला या संपूर्ण शिराळा तालुक्यातून अनेक प्रेक्षक आलेले आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत पाहायला मिळत आहेत. ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी प्रेक्षक बसून या स्पर्धेचा आनंद लुटत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान कॅमेरामॅनना विनंती आहे, प्रेक्षकांना एकदा आपण यूट्यूब लाईव्ह घ्यायचं आहे. सर्व प्रेक्षकांच्या वरती कॅमेरा फिरवा. दुसरं षटक घेऊन आलाय सनी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू पाहिला तर जास्त कट झालेला आहे. या चेंडूवरती व्हाईट बॉल येतोय. सनी याच्यावरती जबाबदारी आहे, कारण हा एक असा गोलंदाज आहे जो या ठिकाणी कंजूस षटक हाताळू शकतो. परंतु पहिला चेंडू वेगवान चेंडू आणि या चेंडूवरती व्हाईट बॉल येत आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 11 धावा. 40 धावांचं आव्हान आहे संघासमोर. सामना स्पीडअप घ्यायचा आहे आणि 40 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये या ठिकाणी आपल्याला आशुतोष आणि अजय हे दोन खेळाडू मैदानामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी पाहिलं तर फॉलो थ्रो मध्ये अतिशय चांगला चेंडू अडवला जातो, डायरेक्ट थ्रो केला जातोय, परंतु एक धाव या चेंडूवरती ऍड होईल संघाच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 12 धावा. लॉस ऑफ दी 1 विकेट. आता स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो आशुतोष, जो आयकॉन खेळाडू आहे. आणि आशुतोष याची देखील बॅटिंग पाहण्यासारखी बॅटिंग आहे. पहिल्या चेंडूवरती अतिशय जोराने बॅट स्विंग झालेली होती, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क आलेला नाहीये. सनी हा असा खेळाडू आहे, फिरकीचा जादूगार आहे आणि आपल्या फिरकीच्या जोरावरती अनेक मोठमोठ्या खेळाडूंना अक्षरशः नाचवलं या खेळाडूने. आणि या मैदानामध्ये देखील अतिशय चांगली गोलंदाजी करतोय सनी चार आपले. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू हाय मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे का, थोडासा या ठिकाणी अंदाज चुकतोय आणि शेवटच्या क्षणी लाईनमन कोण आहेत तिथे कमिटीचे, त्यांनी निर्णय चौकार आलेला आहे. पंचांनी दिलेला आहे या चेंडूवरती. आणि क्षेत्ररक्षक थोडासा पुढे गेलेला होता आणि नाईट स्पर्धेमध्ये पाहिलं तर चेंडू या ठिकाणी आपल्याला साईड होत नाहीत. क्षेत्ररक्षक थोडासा अगोदरच पुढे आला आणि चेंडू त्याच्या पाठीमागे या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. आणि यावेळी पाहिलं तर अंदाज घेण्यामध्ये थोडस गफलत झाली. हा चौकार सर खूप महत्वपूर्ण होता आणि हा जर झेल झाला असता तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालेली असती. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट हा खेळ अनिश्चित खेळ मानला जातो. शॉर्ट बॉल जाग्यावरूनच बॅट स्विंग झालेली आहे. यावेळी देखील पाहूया झेल होतोय का, आणि झेल या ठिकाणी झेल झालाय. अतिशय चांगला झेल पकडलाय त्या खेळाडूने. जाग्यावरतीच उभा होता किरण आणि किरणने चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवलेली होती आणि झेल देखील पकडलाय. कौतुक करावं लागेल किरण याचं आणि कौतुक करावं लागेल गोलंदाज सनी चारापले याचं. पहा टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि अतिशय साधा सोपा त्यांनी झेल केलेला आहे. नाईट स्पर्धेमध्ये पाहिलं तर ज्यावेळी चेंडू जास्त उंच उडतात तेव्हा या ठिकाणी झेल घेणं थोडंसं अवघड होतं, परंतु हा झेल किरण यांनी अवघड झेल सोपा केलाय. दरम्यान संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 16 धावा. फलंदाज बाद करण्यामध्ये गोलंदाजांना यश येते, मात्र
सरासरी आवश्यक धावगती राखण्यामध्ये सुद्धा फलंदाजांना यश येते. इवन स्टीव्हन्स मॅच चालू आहे. येस, बरोबर आहे सर. तुम्ही या ठिकाणी त्यांच्या गडी बाद होत आहेत, परंतु धावगती अतिशय चांगली त्यांनी ठेवलेली आहे. तेच त्यांना विजयासाठी महत्त्वाचं आहे. त्यांच्याकडे सुद्धा फलंदाज 8 नंबरपर्यंत फलंदाजी आहे. आणि मयूर हा देखील एक आयकॉन खेळाडू आहे. ते या ठिकाणी थांबलेला आहे. 4 नंबरवरती मधल्या फळीमध्ये या ठिकाणी मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंगसाठी आला आहे. एक इम्पॉर्टंट फलंदाज मैदानात येतोय. या सामन्याला कलाटणी देण्याची त्याची क्षमता आहे. परंतु पाठीमागे सांगली जिल्हा एक्सप्रेस त्यांचं नाव आहे विजय पावले, ते देखील पाठीमागे थांबलेले आहेत. म्हणजे अतिशय मास्टर माइंड खेळाडू आहे तो. क्रिकेट हा फक्त ताकदीचा खेळ नाही, बुद्धीचा पण खेळ आहे. बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे त्यांचे डावपेच चालू आहेत. काय चेंडू या ठिकाणी रिलीज करतोय. तसे चांगले चेंडू पाहिलं तर हा देखील चेंडू पडल्यानंतर थोडासा राईट झाला, काटा बदलला, चेंडू निघून जातो विकेट किपर विजय पावले यांच्या हातामध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी यष्ट्यांच्या पाठीमागून या ठिकाणी सामन्याची संपूर्ण सूत्र या ठिकाणी हलवतात विजय पावले. जसे या ठिकाणी महेंद्रसिंग धोनी यष्ट्यांच्या पाठीमागून सूत्र या ठिकाणी हलवतात, तशी सूत्र विजय पावले यष्ट्यांच्या पाठीमागून हलवताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू सनीचा. यावेळी देखील अतिशय चांगला चेंडू. या चेंडूला अतिरिक्त वेग दिलेला होता. ही खासियत आहे सनी चराबले याची. अतिशय चांगली गोलंदाजी सनी याची. एक टर्निंग गोलंदाजी मी सांगितलं होतं आणि तशीच गोलंदाजी सनी याने टाकताना आपल्याला पाहायला मिळतं. या षटकामध्ये त्यांनी फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 16 धावा. पाचोंबरी संघ डॉक्युमेंट चेक करण्याकरता आपले सर्व खेळाडूंचे डॉक्युमेंट्स घेऊन या. आणि आता तिसरं षटक घेऊन आलेले आहेत ते एक सांगली एक्सप्रेस. नाव आहे त्यांचं विजय पावले. द ब्रँड अँबॅसिडर, सांगली जिल्ह्याचा ब्रँड अँबॅसिडर संपूर्ण महाराष्ट्र या खेळाडूने गाजवला. आणि आत्ताच झालेली ISPL स्पर्धा देखील या खेळाडूने गाजवली. आणि या टीमचा तो कॅप्टन होता. आणि या आपल्या कॅप्टन्सीच्या मायक्रो प्लॅनिंग त्याचबरोबर मास्टर माइंड या खेळाडूने आपल्या संघाला फायनल मध्ये धडक मारल्याने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी मिळवून दिलेलं आहे विजय पावले. 16 धावसंख्या. विजय पावले आपल्याला बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करतो तो अजय. विजय आणि अजय पॅटर्न रंगलंय. पहिले चेंडूवरती मोठा स्ट्रोक सजवला आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद. वेगाने बीट केलंय अजय याला. विजय आणि अजय असं बॅटर्न रंगलेलं होतं आणि शेवटच्या क्षणी विजय हा विजय झालाय. त्याच्या नावातच विजय आहे. आणि त्याचं तुम्ही या ठिकाणी रूपांतर म्हणजे ISPL स्पर्धा तुम्ही पाहिलेलीच आहे. विजय पावले त्या संघाचं या ठिकाणी कर्णधार पद भूषवलेलं होतं आणि अतिशय चांगलं कर्णधार पद भूषवलं आणि आपल्या संघाला फायनलमध्ये धडक मारली आणि प्रथम क्रमांक देखील मिळवून दिलेला आहे. आपल्या तालुक्याचा मान, अभिमान आणि सन्मान विजय पावले. मला सांगली एक्सप्रेस म्हणून का संबोधलं जातं याचं उत्तम उदाहरण याची देही आणि याची डोळ आपल्याला पाहायला मिळत आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 चेंडूमध्ये 24 धावा करण्याची गरज. या 5 चेंडूमध्ये किमान 8 ते 10 धावा जर केल्या तर शेवटच्या षटकामध्ये 14 धावा शिल्लक राहतील आणि त्या बनवण्याची ताकद वाटार संघामध्ये आहे. एक कॅल्क्युलेटेड फलंदाजीची गरज आहे इथं. विजय भाऊंच्या गोलंदाजीवरती पुढचे 5 चेंडूमध्ये किमान 8 ते 10 धावा जर जमवल्या तर सामन्यामध्ये रंगत येईल. परंतु मास्टर माइंड खेळाडू आहे, त्यांचं नाव आहे विजय पावले. धावसंख्या झालेली आहे 16 धावा. 11 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. 11 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे. आणि तो खेळ खेळण्यासाठी आलेला आहे तो विनोद आणि मयूर यांची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल केलाय विजयाने. राईट मोड द विकेट निघाले ते विजय. वेग आहे आणि वेगावरती स्वार झालेले आहेत ते विजय पावले. अतिशय वेगाने बीट केलंय बॅट्समन. वाईड आहे का पंचांनी? दोन्ही पंचांनी एकमेकाशी सल्लामसलत करून निर्णय घ्या. संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 18च्या घरामध्ये. विजय पावले यांच्याकडे वेग आहे आणि पंचच रिव्ह्यू घेऊ शकतात. खेळाडू रिव्ह्यू घेऊ शकत नाही. हा देखील व्हाईट बॉल येतोय. या ठिकाणी पाहिलं तर थोडस विजय भाऊंच्या एका चेंडूमध्ये 3 धावा आलेल्या आहेत.
एक कॅल्क्युलेटेड फलंदाजी करतोय वाटार संघ. परंतु निर्णायक षटक आहे. परंतु कसा कमबॅक करायचा याचं उत्तम उदाहरण विजय पावले या ठिकाणी पेश करून दाखवतील, यामध्ये कोणतीही शंका नाही. कारण बडे बंच का बडा खिलाडी है, ज्याने अनेक 3 धावा घेतलेल्या आहेत वाटार संघानं. धावसंख्या झालेली आहे 19 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावरती चालू असताना धावसंख्या झालेली आहे 19 धावा. या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. जिंकण्याकरता 40 धावांची गरज आहे. धावसंख्या झालेली आहे 19. 10 चेंडू 21 धावा. अजूनही सामना 50-50% दोन्ही संघांच्या हातामध्ये आहे. नक्की सर, अजूनही सामना तुम्ही सांगितल्याप्रमाणे दोन्ही संघाच्या बाजूने 50-50% हा सामना आहे. जर आपण या ठिकाणी जिद्दीने धडाडीने खेळतो ही मॅच देखील आपण जिंकू शकतो. थोडंसं फास्ट घ्यायचंय मॅच, खूपच स्लो चालू आहे. यावेळी देखील हा चेंडू पाहिला तर अतिशय वेगाने रिलीज केलेला होता. या चेंडूवरती फक्त एकच धाव येईल. या एका धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा. आता 9 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता असेल. स्ट्राईक वरती आहे तो मयूर, हा देखील आयकॉन खेळाडू आहे. मयूरची विकेटच महत्वाची आहे. विजयला सुद्धा माहिती आहे की मयूर जर मैदानात राहिला तर उर्वरित 20 धावा सुद्धा एका षटकामध्ये फटकवण्याची ताकद आहे त्याची. आणि या चेंडूवरती पाहिलं तर सॉफ्ट हँडेड स्ट्रोक सजवला, टॅप केलाय समोरच्या दिशेने, डायरेक्ट थ्रो. रनआउटच्या रूपानं नेम थोडासा चुकला आणि या ठिकाणी फलंदाज बाद मयूर करण्याचा अतिशय प्रयत्न वेगाने होता. एक चिक्की सिंगल आपल्याला घेत असताना आपल्याला पाहायला मिळते. क्विक सिंगल घेतली मयूर याने. मयूर आपल्या विकेटचं महत्त्व जाणतो. विजय यांना या ठिकाणी सिंगल डबलनी खेळायचं आणि यानंतरच्या गोलंदाजाच्या वरती हल्ला चढवायचा, अशी स्ट्रॅटेजी या संघाची आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे ते 21 धावा. विजय पावले सांगली एक्सप्रेस अतिशय भन्नाट वेगाने या मैदानावरती वाऱ्याच्या वेगागत आपल्याला गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी देखील वेग आहे आणि हेलिकॉप्टर सजवलेला होता, परंतु विजय पावले यांना या सिमेंट विकेटवरती हेलिकॉप्टर सजवणं म्हणजे नक्कीच अशक्य गोष्ट आहे. या चेंडूवरती मला वाटतंय फलंदाज रिस्क घेतील, कारण हा शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवरती जरी विकेट गमावावी लागली तरी फारसा काही फरक पडणार नाही, पण जर चौकार आला तर मात्र तो हा चेंडू महत्वपूर्ण आहे. तो क्रशर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विजय पावले यांचा काय गोलंदाजी करतोय. मित्रांनो, विजय पावले यांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. यस, टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होत आहे विजय पावले यांचं. मिस्टर ISPL विजय पावले, नक्कीच अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि विजय पावले यांनी दाखवून दिलेलं आहे मी ISPL स्पर्धा का गाजवली आहे आणि सांगली जिल्ह्याचा ब्रँड अँबॅसिडर आज या मैदानावरती याची देही आणि याची डोळा त्याचं उत्तर देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विजय पावले यांनी या ठिकाणी माझी मुंबई या संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि आपल्या संघाला फायनलमध्ये त्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवून दिलं. त्याबद्दल पूर्ण 32 शिराळा तालुक्याकडून विजय पावले यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होऊन द्या मित्रांनो. एक निर्णायक षटक घेऊन येतोय तो ओमकार पाटील. स्ट्राईकवर आहे तो वाठार संघाचा आयकॉन खेळाडू. 6 चेंडू 19 धावा. मॅच ऑन आहे सर. 6 चेंडूमध्ये 19 धावा म्हणजे मॅच ऑन आहे. नक्कीच काही होऊ शकतं. 2 षटकार आणि 1 चौकाराची गरज आहे. कारण मयूर अजून या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडवरती या ठिकाणी आहे. मयूर हा एक असा खेळाडू आहे जो 3 चेंडूमध्ये 3 षटकार देखील मारू शकतो. नक्कीच ती स्ट्रॅटेजी आहे त्यांची. मयूरला त्यांनी सेव्ह केली विकेट त्याची. 6 चेंडूमध्ये 19 धावा. अतिशय हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पार न फेडणारी मॅच. सर्व बाजूला या ठिकाणी प्रेक्षकांचा भरणा असलेले आहे पोलीस ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते. 32 शिराळा तालुक्यातील हे मध्यवर्ती ठिकाण. यावेळी शॉर्ट बॉल चेंडू या ठिकाणी अतिशय वेगाने निघून जातोय. डॉट बॉल येतोय आणि हा देखील अतिशय चांगला खेळाडू आहे. उंचकुरा खेळाडू विजय पावले यांच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय. ही खासियत आहे. आपल्या जर समोर अतिशय चांगला खेळाडू असेल तर नक्कीच त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून पाठीमागचे अनेक खेळाडू तयार होत असतात आणि त्याच पद्धतीने गोलंदाजांचा भरणा असणारी टीम अर्थातच तिरुपती स्पोर्ट्स मांगले हा संघ अतिशय चांगली गोलंदाजी करतोय.
काय चेंडू या ठिकाणी डिलिव्हर करतोय, परफ्यूम बॉल, अतिशय वेगाने चेंडू निघून जात आहे, नाकापासून गेलेले चेंडू. आणि थोडीशी या चेंडूवरती पाहिलं तर खांद्याचा अतिशय चांगला वापर केलाय. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, खांद्याचा अतिशय चांगला वापर आणि काय चेंडू निघून गेलाय. जसं लेदर क्रिकेटमध्ये चेंडू निघून जातात ना, तसाच चेंडू हा निघून जातोय. अतिशय चांगलं षटक हातावतोय हा गोलंदाज. यावेळी देखील मिस टायमिंग स्ट्रोक आणि एका धावेने कोणताही फरक पडणार नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी, काय गोलंदाजी करतोय ओमकार, जबरदस्त गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी. कौतुक करावं तेवढं थोडं असेल ओमकार याचं. आता मात्र सामना तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाच्या बाजूने झुकलाय असं वाटतंय. 3 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. आणि स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो यश याला यश मिळवावं लागेल, परंतु थोडासा उशीर झालाय. समोर तेवढाच ताकदवर गोलंदाज आहे ओमकार. काय चेंडू या ठिकाणी रिलीज करतोय, वेग आहे आणि वेगावरती स्वार झालाय तो ओमकार. मित्रांनो, ओमकार याची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी ओमकार याची देखील. काय गोलंदाजी टाकतोय या ठिकाणी, जबरदस्त गोलंदाजी. थोडंसं Action replay मध्ये आपल्याला unorthodox पाहायला arm मिळतोय. यंगस्टर खेळाडू आहे, उगवता सितारा आहे आणि नक्कीच तो आपले क्लास सिद्ध करतोय. आज या मैदानावरती चमकतोय तो हा सितारा. यावेळी देखील अतिशय वेगाने बॅट स्विंग झालेले आहे, डॉट बॉल येतोय. जबरदस्त गोलंदाजी, 5 चेंडूमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी. एकच धाव दिलेले ओमकारनं. सामना मांगले संघानं जिंकलाय असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. मी अगोदरच सांगितलं होतं मांगले संघामध्ये या धावा देखील भरपूर आहेत हा सामना डिफेंड करण्यासाठी आणि ते त्यांनी करून दाखवलाय. आणि हा स्लोवर पद्धतीने चेंडू चेंज ऑफ पेस आणि झेल ड्रॉप झालाय. पंचांनी आणि चेंडू जमा चेंडू या करून ठिकाणी घ्यायचा आहे. अडवलाय. झालेल्या मॅच मध्ये तिरुपती स्पोर्ट्स मांगले हा संघ या ठिकाणी विजय होतोय. त्यांच्या नावामध्येच विजय आहे. विजय पावले यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हा संघ तिरुपती स्पोर्ट्स मांगले दाखवून दिलं. धावा जरी चला, कमी पुढचा. असल्या तरी हा सामना या ठिकाणी आम्ही डिफेंड करू शकतो. आणि सांघिक खेळाच्या जेवावरती हा लो स्कोरिंगची मॅच देखील तिरुपती स्पोर्ट्स मांगले या संघाने या ठिकाणी जिंकून दाखवली. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक बॅड लक वाटार संघ.